गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस बरसतोय आणि आता अशातच पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे असतील असा इशारा हवामान विभागाने दिलाय। मुंबईसह महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट तर 27 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। राज्यात काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। पावसाचा तडाखा अनेक भागांना बसलाय। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्याही घटना समोर आल्यात। अवकाळी पावसाचा मोठा तडाखा हा शेतकऱ्यांनाही बसलेला पाहायला मिळाला। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये वीज कोसळण्याच्याही घटना घडल्यात। वीज कोसळून 4 मृत्यू झाल्याची माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, काल राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसानही झालेलं आहे। मोठ्या शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसल्याचं दिसतंय। नक्की श्वेता, आपण जर बघितलं तर मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातल्या अनेक भागांमध्ये आपल्याला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालेलं आहे। ठिकठिकाणी आपण जर बघितलं तर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपण बघितलं तर मान्सून पूर्वच आपल्याला महाराष्ट्रामध्ये वातावरणामध्ये प्रचंड बदल जे आहे ते पाहायला मिळत आहे। खरं तर काल 3 दिवस हवामान विभागाने महाराष्ट्राला अलर्ट जारी केलेला आहे, येलो अलर्ट जारी केलेला आहे। मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे 3 दिवस येलो अलर्ट जारी जे आहे ते करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार ठिकठिकाणी आपल्याला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। काल अक्षरशः अवकाळी पावसाने मुंबईला झोडपून काढलं। प्रचंड पाऊस पडल्यामुळे मुंबईची तुंबई झाल्याचं आपण बघितलं। मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साचलं आणि रस्ते वाहतुकीवरती सुद्धा काल पडलेल्या पावसाचा इफेक्ट किंवा त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला। आज सुद्धा मुंबईला आणि मुंबई लगतच्या इतर भागांमध्ये अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि उद्या सुद्धा अशीच परिस्थिती असणार असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। खरं तर आपण जर बघितलं तर काही दिवस शिल्लक उरलेले असताना अवकाळी पावसाने आपल्या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये आतापासूनच हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, जालना, परभणी, बीड अशा इतर भागांमध्ये सुद्धा अलर्ट जारी जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा आवाहन करण्यात आलेला आहे। खरं तर सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत उन्हाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतो मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी या भागांमध्ये आणि त्यानंतर संध्याकाळी पावसाचा इशारा जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। खरं तर काल झालेल्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा जो आहे तो दिलासा मिळालेला आहे। मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली, रस्ते वाहतुकीवरती याचा परिणाम झाला। त्यामुळे आज आणि उद्या अशीच परिस्थिती, अवकाळी पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळतो। नक्की सीमा, तर पुढच्या 48 तास हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।